बाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग अकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगातरो अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचरं श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक हे पाया मस्तकही पायावरिया बार करी संतांच्या सेवेला
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर बीज भाजोनी केली लाही बीज भाजोनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही अकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राग रसिक जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकोबरा यांचा चार शरणाचा आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्ती नाम साधनेनं प्राप्त झालेली जी काही अवस्था आहे स्थिती आहे आलेला जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचं तृप्तीचं वर्णन करणारा अभंग आहे विठाला देव दुर्लभ अशा स्वरूपाचा मानवी देह मानवी शरीर प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा यांनी आपल्या जीवनामध्ये अट्टहासपूर्वक प्रयत्नपूर्वक हृदयपूर्वक जी काही परमात्मा पंढरीनाथाच्या पांडुरंगाच्या भक्तीची नाम साधना जीवनामध्ये केलेली आहे या साधनेच्या जोरावरती आलेला अनुभव तृप्ती जगद्गुरु तुकोबरा स्पष्ट करतात जन्म मरणाला कारण ठरणारी जी काही बीजे आहेत तुकोबरा सांगतात ही बीज आम्ही नष्ट केली जाळून टाकली त्या बीजामध्ये असलेली जी काही उगवण क्षमता आहे ही उगवण क्षमता आम्ही नष्ट करून टाकली आता आमच्या ठिकाणी या देहाच्या ठिकाणी जन्मही राहिलेला नाहीये मरणही राहिलेला नाहीये हा नाम रूपात्मक जगताचा जो काही आकार आहे हा आकार देखील आमच्या दृष्टीला येत नाही कारण आमचा देहच प्रत्यक्ष देव स्वरूप झालेला आहे तुकोबरा पुढे बोलतात ज्या पद्धतीनं ऊसापासून साखर बनवल्यानंतर परत त्या साखरेचं रूपांतर ज्या पद्धतीनं ऊसामध्ये होत नाही त्याच पद्धतीनं ही जन्म मरणाला कारण ठरणारी बीज आम्ही नष्ट केल्यामुळं आता परत या देहाला गर्भवासाचं दुःख संकट राहिलेलं नाही आता जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आम्हाला परमात्मा पंढरीनाथाचा पांडुरंगाचा अनुभव यायला लागलेला आहे तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव झाला अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपणासमोर या ठिकाणी सांगितलेला आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने दोन शब्दाचा परिहार आपल्या मौजे कात्रड गावाच्या अंतर्गत राहणारा जो काही शेवाळे परिवार आहे या शेवाळे परिवारातील पूज्य मातोश्री कैलासवासी स्वर्गीय गभा नर्मदा कचरू शेवाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी भक्त भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या संकल्पित वेळेमध्ये ही भावपूर्ण आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली पूज्य मातोश्रींच्या चरणी आपल्याला समर्पित करायची या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन अत्यंत कृतज्ञतापूर्वक आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आखीव रेखीव सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी केलेलं आहे श्री बाळासाहेब कचरू शेवाळे सौ बिजाबाई बाळासाहेब शेवाळे श्री रायभान कचरू शेवाळे श्री महेश म्हणजे सोनूभाऊ बाळासाहेब शेवाळे श्री योगेश बाळासाहेब शेवाळे सौ पूनम भाऊसाहेब देवीकर आशाबाई बाबूराव
घुगरकर, उषाबाई, ज्ञानदेव काळे आणि संपूर्ण त्यांचा शेवाळे परिवार, या कुटुंबामध्ये परिवारामध्ये राहत असताना पूज्य मातोश्रींनी आपल्याला दिलेले जे काही प्रेम आहे, दिलेले जे काही संस्कार आहेत, विचार आहेत, त्या प्रेमापोटी, संस्कारापोटी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. याच परिवारातील आमचे जिवलग परमार्थ स्नेही, मग आमचा गुणेगावचा रामकृष्ण आश्रम असेल, रामगड संस्थान असेल, नागेबाबा संस्थान असेल, किंवा आमचा रामकृष्ण भक्तिधाम असेल, या संपूर्ण आश्रमाच्या, मठ मंदिराच्या परमार्थिक सेवा कार्यामध्ये ज्यांचं गेली अनेक वर्षापासून योगदान आहे आणि गावातील देखील सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये विशेषत्वानं योगदान देणारे आदरणीय श्री महेश सोनूभाऊ शेवाळे, त्याच पद्धतीनं त्यांचं संपूर्ण शेवाळे परिवार यांच्या विशेष आग्रहास्तव विनंतीला मान देऊन ही सेवा माझ्यापर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे. विडाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी गेली अनेक वर्षापासून आपल्या परिसरातील परमार्थिक सेवा कार्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं योगदान आहे, आपल्या सगळ्यामध्ये ज्येष्ठ असलेले वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तिपरायण गुरुवर्य कारभारी महाराज झरेकर झापवाडी पूज्य बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये त्यांच्याविषयी एक आदराची भावना आहे, एक प्रेमाची भावना आहे. विढाला या परिसरामध्ये बाबांचं परमार्थिक सेवा कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचं आहे, विशेष अशा स्वरूपाचं आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून महाराष्ट्रातील आणि वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध, सुपरिचित गायक, परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तिपरायण संगीत अलंकार राहुलजी महाराज खरे पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. कौटुंबिक अडचण असताना देखील आज त्यांच्या काकांचा दशक्रिया विधी आहे, परंतु देखील या शेवाळे परिवाराच्या आणि सोनूभाऊंच्या विशेष प्रेमास्तव त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तिपरायण परमश्रद्धे आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार, अत्यंत गोड प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व रामेश्वरजी महाराज सुपेकर पूज्य महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं आपल्या सोनूभाऊशी ज्यांचा अनेक वर्षापासून परमार्थिक प्रेमाचा संबंध आहे आणि तो ज्यांनी टिकवला आहे, या ठिकाणी सांभाळलेला आहे, परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तिपरायण मारुती महाराज जाधव नागेबाबा संस्थान पूज्य महाराजांची देखील विशेषत्वानं उपस्थिती आहे. आमचे दुसरे गुरुबंधू हरिभक्तिपरायण आदरणीय हरिभक्तिपरायण रामकृष्ण महाराज काळे यांची उपस्थिती आहे. रामगड संस्थांच्या परंपरेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेवा करणारे हरिभक्तिपरायण सचिनजी महाराज गायकवाड असतील, माऊली महाराज गावंडे यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. त्याच पद्धतीनं हरिभक्तिपरायण संगीत विशारद लक्ष्मणजी महाराज पाचपुते हरिभक्तिपरायण संगीत विशारद, ऋषिकेशजी महाराज वाल्हेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाची, या सोहळ्याची मृदंग वादनाच्या सेवेनं या ठिकाणी ज्यांनी शोभा वाढवलेली आहे, आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या, साधकांच्या समवेत महाराष्ट्रातील संप्रदायातील एक सुप्रसिद्ध मृदंगवादक, मृदंगाचार्य आमचे परममित्र गुरुबंधू सुखदजी महाराज जाधव आपल्या सर्व साधक मंडळीसह, विद्यार्थी मंडळीसह या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित आहे. रामगड संस्थान या ठिकाणी शिकणारी ही सर्व बाल विद्यार्थी मंडळी, साधक मंडळी, महाराज मंडळी, त्याच पद्धतीनं ईश्वरजी महाराज कदम त्यांच्याही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करणारी, शिक्षण घेणारी ही सर्व
बाल विद्यार्थी मंडळी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक वंदन आहे, प्रणाम आहे. विठाला संपूर्ण कार्यक्रमाकरता ज्यांची मंडपाची व्यवस्था आहे आणि अत्यंत सुंदर सुंदर साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे, आदरणीय श्री जगदीश भाऊ दळे आमच्या सर्वच महाराज मंडळीचं अत्यंत प्रेमाचं स्थान आहे. विठाला या संपूर्ण कार्यक्रमाकरता जी काही लाईव्ह शूटिंगची व्यवस्था आहे, प्रेक्षेपणाची व्यवस्था आहे, ही संपूर्ण व्यवस्था देखील आदरणीय जगदीश भाऊंची या ठिकाणी आहे. आपणही भक्त भाविक मंडळी या परिवाराशी ज्यांचा स्नेहाचा संबंध आहे, जवळचा असा नातेसंबंध आहे, अशी सर्वच मंडळी या ठिकाणी आवर्जून अशा पद्धतीनं उपस्थित आहे. आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण भास्कर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय दादा महाराज तांबे यांचीही या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थिती आहे. आमचे अंबळनेरकर आदरणीय सयाजी बाप्पा असतील, योगीनाथ भाऊ असतील, अमोल भाऊ आहेत, आमचा ऋषी भैया आहेत, सोनू भाऊशी गेले अनेक वर्षापासून ज्यांचा स्नेहाचा संबंध आहे, आदरणीय आमचे टेमकर साहेब देखील या कार्यक्रमाच्या प्रसंगी विशेषत्वानं उपस्थित आहे. गावामधील देखील धार्मिक कार्यामध्ये ज्यांचं नेहमीच विशेषत्वानं सतत अशा स्वरूपाचं योगदान असतं, आदरणीय भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक वंदन प्रणाम करतो आणि सेवेकडे वळतो. विठाला सोनू भाऊंचे पूज्य पिताश्री असतील, योगेश भाऊ असतील, या सगळ्याच मंडळीच्या मनामध्ये एक भावना होती की आपल्या पूज्य मातोश्रींचं आजींचं वर्षश्राद्ध आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं करायचंय, थाटामाटामध्ये करायचंय. कारण परमार्थिक दृष्टीनं असेल, भौतिक दृष्टीनं असेल, या कुटुंबामध्ये परिवारामध्ये जी काही संपन्नता आपल्याला दिसते, अनुभवायला मिळते, ही पूज्य मातोश्रींची आजींची पुण्याई आहे. विठाला हा संपूर्ण परमार्थिक परिवार आहे. सोनू भाऊंच्या पूज्य मातोश्री असतील, ते स्वतः असतील, हा धार्मिक परिवार आहे. आणि मी गेली अनेक वर्षापासून पाहतो, म्हणजे कधीपासून पाहतो, जेव्हा मी कीर्तनही करत नव्हतो आणि प्रवचनही करत नव्हतो, तेव्हापासून हा परिवार असेल, आदरणीय सोनूभाऊ असतील, नेहमीच धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. आमच्या रामगड संस्थांची, रामकृष्ण आश्रम गोनेगाव या ठिकाणची, नागेबाबा संस्थांची कुठलीही सेवा असू द्या, त्यांच्यापर्यंत फोन गेला, प्रत्यक्षात आमच्याकडून गेला असेल किंवा आमच्या विद्यार्थ्याकडून गेला असेल, त्या सेवेमध्ये सोनूभाऊंचा सहभाग असतो म्हणजे असतो. विडाला सगळ्यांच्याच मनामध्ये त्यांच्याविषयी एक आदराची भावना आहे, प्रेमाची भावना आहे. आणि आपल्या पूज्य मातोश्रींचं, आजींचं पुण्यस्मरण आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न करायचं आहे, ही त्यांची भावना होते. आणि पूज्य मातोश्रींच्या पुण्य आईनं, आशीर्वादानं हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं होतो. ही सर्व वारकरी साधक मंडळी, भक्त भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी ऐसे संतजन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. आपणही आप्त, इष्ट, नातेवाईक, स्नेही संबंधी मंडळी जाणीवपूर्वक या ठिकाणी उपस्थित आहात, हे निश्चित या परिवाराचं, आमच्या सोनूभाऊंचं विशेष प्रेम आहे. विडाला नेहमी सांगत असतो, सात्विक संतती कुटुंबामध्ये जन्माला येण्याकरता जन्मदाते मायबाप कसे असावे लागतात? पुण्यवान असावे लागतात. जन्मदाते मायबाप जर पुण्यवान असतील तर निश्चित आपल्या कुटुंबामध्ये सात्विक संतती जन्माला येते, सदाचरणी संतती जन्माला येते. आणि लक्षात ठेवा, जन्मदाते मायबापच जर आचार विचारामध्ये भ्रष्ट असतील
तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील तशीच राहते. आपण म्हणतो ना की बीज तैसी फळे शुद्ध बीजा पोटी. पोटी फळे रसाळ घुमटी. मुद्दा एवढाच आहे, जन्मदाते मायबाप जर आचार विचार संपन्न असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील संस्कारक्षम संस्कारवान असते. आणि ऐका मायबाप, माणूस जीवनामध्ये मोठा जर कशानं होत असेल तर तो आचारानं होतो, विचारानं होतो, संस्कारानं होतो. मनस्मृतिकार छान गोड वर्णन करतात. जन्मना जायते क्षुद्रः संस्कारात द्विज उच्चते. माणूस जीवनामध्ये महान मोठा जर कशानं होत असेल तर तो संस्कारानं होतो, विचारानं होतो. संस्कार विचारानं मिळणारं मोठेपण हे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकतंय आणि माणसाला जीवन जगण्याकरता मार्गदर्शन, प्रेरणा, ऊर्जा देतात. संस्कार जीवनामध्ये महत्वाचे असतात. पैशानं पदप्रतिष्ठेनं मिळणारं मोठेपण पहा तुम्ही, माझ्यापेक्षा व्यवहारामध्ये चतुर असलेली माणसं तुम्ही आहात, हुशार असलेली माणसं तुम्ही पहा. आज जगामध्ये पदप्रतिष्ठेनं मान मान्यतेनं मिळणारं मोठेपण निश्चित हे काही काळापुरतं आहे, काही वेळेपुरतं आहे. परंतु जन्मदात्या आई वडिलांकडून जर तुम्हाला चांगले संस्कार आणि विचार मिळालेले असतील तर ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात. निश्चित पैसा महत्वाचा आहे, पैसा महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे? वारकरी संप्रदायातले खूप मोठे कीर्तनकार वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार यांचे शब्द आहेत. अरे हा संसार असेल, हा प्रपंच असेल, पदप्रतिष्ठा, मान, मान्यता, पैसा म्हणजे काय नेमकं? अण्णा म्हणायचे, काही काळापुरती तुमची आणि माझी जीवन जगण्याची ही एक काय आहे? व्यवस्था आहे. याच्या पलीकडे काही नाही. विडाला हे पण म्हणायचे, व्यवस्था प्रत्येकाची चांगलीच असली पाहिजे. व्यवस्था ही प्रत्येकाची चांगलीच असली पाहिजे. मग ती अन्नाची, वस्त्राची, निवाऱ्याची असू द्या. संध्याकाळची वेळ झाली आणि उगाच दुसऱ्याच्या घरात जाऊन झोपायचं, लोक झोडपून काढतील ना. विडाला अवस्थेच्या बरोबर आपण अवस्थेचाही विचार करायचा आहे. भगवंताने देव दुर्लभ अशा स्वरूपाचा नरदेह हे मानवी शरीर आपल्याला कशा करता दिलेला आहे. आज पूज्य मातोश्रींना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे. मृत्यूलोकाच्या नियमाप्रमाणे त्यांची ही शरीर देहरूपी यात्रा या ठिकाणी शांत झालेली आहे. भगवद्गीता वर्णन करते, जातस्य हि ध्रुवोर मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नाशे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे. देहाची आगावालिया देहांजया जिया परी जगास्तु हे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. मृत्यू मरण या जगाच्या पाठीवरची शाश्वत
अटळ अशी गोष्ट आहे. विठाला विठाला वर्णन करतात. आपल्या वाट्याला येणारं सुख असेल, आपल्या वाट्याला येणारं दुःख असेल, आपला होणारा जन्म असेल, आपला होणारा मृत्यू असेल, या सगळ्याच घटनाक्रमाशी संबंध तुमच्या आणि माझ्या कर्माचा असतो. विढाला विढाला एवढ्या छान सुंदर पद्धतीनं हा पुण्यस्मरणाचा सोहळा संपन्न होतोय. पूज्य मातोश्रींनी देखील आपल्या जीवनामध्ये सत्कर्म केलेला आहे, पुण्यकर्म केलेला आहे. ईश्वराची, साधू संताची सेवा, सेवेचे संस्कार आपल्या परिवाराला, कुटुंबाला या ठिकाणी दिले. विढाला विढाला आणि शास्त्र सांगतंय मनुष्य जीवनामध्ये या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. किती महत्वाच्या आहे का? अरे माणूस म्हणून जन्माला येऊन देखील जर आपल्या जीवनामध्ये ज्ञान नसेल, उभ्या आयुष्यात कधी आपण उष्ट्या हातानं काय हाणला नसेल, कावळा हाणलेला नसेल, कधी अन्नदान केलेलं नसेल, तीर्थयात्रा केलेली नसेल, आचार विचार संपन्न जीवन आपण जगलो नसेल, तर शास्त्र सांगतंय हा माणूसच नाही. शुभम महाराज, मी दिसतोय ना, हा माणूस नाही, हे माणसाच्या रूपातलं काय आहे, जनावर आहे. गोड श्लोक आहे पहा. एषाम न विद्या तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्य रूपेण मृगांशरन्ति. उपनिषदाचे शब्द आहेत बुवा. इहचेद श्रुती आहे, इहचेद अवेदित अथ सत्यमस्ति. उपनिषदकार वर्णन करता श्रुती माता आपल्याला सांगते, इहचेद अवेदित अथ सत्यमस्ति न चेद इह अवेदिन महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्य धारा प्रत्य अस्मात् लोकात अमृता भवन्ति. याच जन्मामध्ये, याच लोकामध्ये जर आपल्याला अमृतत्वाची, परमतत्वाची प्राप्ती करायची असेल, तर या विक्राळ अशा कलिकालामध्ये तुम्हाला आणि मला भगवंताच्या भक्ती नाम साधनेशिवाय पर्याय नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्यः पंथा विद्यते अयनाय. विढाला विढाला मी काही एवढा विद्वान कीर्तनकार नाही बाबा, परंतु पूज्य आमचे सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंद स्वामी महाराज यांच्या आश्रमामध्ये अध्ययन करत असताना, त्यांच्या सहवासामध्ये शिकत असताना जे काही आम्हाला आत्मसात झालंय, गुरुकृपेनं मिळालंय, लाभलंय, ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. विढाला पाठीमाग महिन्यापूर्वी, साधारणतः 20-25 दिवसापूर्वी देवगड संस्थान या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असा एक संत पूजनाचा, महात्म्यांच्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांचं नाव आदरानं प्रेमानं घेतलं जातं, पूज्य श्री राजेंद्रदासजी महाराज गोदावरी परिक्रमा करत असताना देवगड संस्थान या ठिकाणी आली. आणि पूज्य बाबाजींचा आणि त्यांचा अनेक वर्षापासून स्नेहाचा, प्रेमाचा संबंध आहे, ऋणानुबंध आहे. पूज्य राजेंद्रदास स्वामीजींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं. आणि प्रकांड विद्वान असं व्यक्तिमत्व आहे. विढाला शास्त्र असतील, पुराण ग्रंथ असतील, महाभारत, श्रीमद भगवद्गीता, त्यांच्या जीवनातील ज्ञानाचा, विद्वत्तेचा अंदाज येण्याकरता माणूस देखील त्याच तोलामोलाचा असावा लागतो. पूज्य स्वामीजींनी त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला. आज संप्रदायामध्ये, धर्मामध्ये जी काही छोट्या मोठ्या स्वरूपामध्ये कथा, कीर्तन, प्रवचन करताना आपल्याला
कथाकार दिसत आहेत, प्रवचनकार दिसत आहेत, कीर्तनकार दिसत आहेत. त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झालेली जी काही विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, त्याला प्राप्त झालेलं जे काही मोठेपण आहे, हा त्याच्या गुरुचाच प्रकाश आहे. अनेक श्लोक आहे, मला आठवत नाही, परंतु शास्त्र असेल, सद्ग्रंथ असेल किंवा संत वाङ्मय असतील, याचे अर्थ आपल्याला प्रकाशित व्हावे, दिसावे, कळावे असं जर वाटत असेल तर मायबाप आपल्यावरती गुरुची कृपा असावीच लागते. विडाला संत महात्म्यांची कृपा ही जीवनामध्ये अत्यंत अत्यंत महत्वाची राहते. कारण आपलं आत्मकल्याण, आत्महित कशामध्ये आहे हे सांगणारे संत महात्मे आहेत. विडाला जीवनामध्ये ज्ञान संपादन केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, पूजापाठ, व्रतवैकल्य, भगवंताची, साधू संताची सेवा आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. आपल्याकडून ती घडावी, आणि जर घडत नसेल तर नाही तरीही तरी गेला जन्म वाया, किंवा नाही तरी हीन पशुने. माझं जे पाठ होतं ते मी म्हणलो, तुमचं जे पाठ होतं तुम्ही ते म्हणलात. विडाला जीवन मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे, हा पुरुषार्थ करण्याकरता आहे. पूज्य राऊत बाबा नेहमी सांगत असतात, अरे या मनुष्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा खरा सत्य पुरुषार्थ जर काय असेल तर याच देहामध्ये, याच मानवी शरीरामध्ये, या भवसागरातून पैरतीराला जाण्याकरता, जन्म मरणाची एरधार चुकवण्याकरता किंवा चुकवणं हाच मनुष्य जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. ईश्वरानं दिलेला देह, देहादी इंद्रिया कशा करताय तर
भवरोगाचं प्रयोजन काय आहे? एकमेव प्रयोजन आहे, नासी जीवपणा. या जीवपणाचा भवरोगाचा नाश करण्याकरता देहादी इंद्रिया ईश्वरानं आपल्याला दिली आहे. पूज्य बाबा म्हणत असतात, अत्यंत खरी गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे, परंतु कोणाला या भवरोगाचं भवसागराचं देणं घेणं कोणाला आहे? या भवसागराचं या भवरोगाचं घेणं देणं कोणाला आहे? आपल्या सगळ्यांची इच्छा आहे पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे आणि कांद्या कपाशाचे काय घेणं देणं या उद्धाराचं भवरोगाचं भवसागराचं? आपल्या सगळ्यांची इच्छा आहे पेट्रोलचे भाव कमी व्हावे आणि कांद्या कपाशाची वाढावे. आणि आता खरं सांगू का, कांद्याचे आणि कपाशीचे भाव वाढले पाहिजे आणि पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे, परंतु हे आता तुमच्याही हातात नाही आणि माझ्या तर बिलकुल हातात नाही. काही थोडंफार केलं असतं मी, विडाला जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे आणि हा पुरुषार्थ करण्याकरता ईश्वरानं हे सगळं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. मायबाप जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अट्टहास प्रयत्नपूर्वक जी काही भगवंताची भक्ती नाम साधना केलेली आहे आणि नाम साधनेच्या जोरावरती आलेला अनुभव अभंगामध्ये स्पष्ट केला आहे. मोक्षाचा मुक्तीचा तृप्तीचा अनुभव तुकोबरा या ठिकाणी स्पष्ट करत आहेत. परंतु प्रापंचिक मनुष्याच्या जीवनामध्ये ही तृप्ती नाही, प्रापंचिक मनुष्याच्या जीवनामध्ये या तृप्तीचा अनुभव नाही. प्रापंचिक मनुष्याच्या जीवनातले अनुभव हे सगळेच दुःखाचे आहेत. विढाला किती दुःख आहे प्रापंचिक मनुष्याच्या जीवनामध्ये? तुकोबराय सांगतात, प्रापंचिक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये सहन केलेलं भोगलेलं दुःख जर त्या माणसाला नाही एखाद्या दगडाला सांगितलं तुकोबराय, कोणाला? योग्य प्रमाण नाटातलं प्रमाण आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासे. तरी देखील आपण आशा धरून बसलोय, अपेक्षा इच्छा धरून बसलोय की हा संसार प्रपंच आपल्याला सुखी करेल. कोण सुख धरोणी राहो सांग, अवघ्या नाशिवंता परी, थिता दुरी अंतरसी. म्हणून वारकरी संत महात्मे वर्णन करतात, फलकट तो संसार
संसार येथे सार भगवंत. कारण संसार प्रपंचातली प्रत्येक वस्तू व्यक्ती पदार्थ याचा कधी ना कधीतरी काय होतो, नाश होतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते आणि सरते शेवटी. लटिका व्यवहार सर्व हा संसार. अनेक वर्णन आपल्याला पाहायला मिळतील. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरझार हरिविना. ज्ञानोबराय बोलतात, यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. जे काही पंडसुता रुखची जाण, हे संतांनी वर्णन केलेलं आहे. तरी देखील आपण आशा धरून बसलोय. आणि तुकोबराय सांगतात, जर या प्रपंचाकडून या संसाराकडून तुम्ही शाश्वत सुखी होण्याची समाधानी होण्याची अपेक्षा करत असाल तर तुमच्या अपेक्षेचा भंग होणार आहे. तुमच्या आशेची निराशाच होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला खऱ्या अर्थानं सुखी करणारा भगवान परमात्मा आहे, देव आहे. विठाला विठाला. आपण थोडासा प्रयोग करूया. नाटाचं प्रमाण आहे तुकोबरायांचं. करीसी देवा विनाश, देवा विनाश, होईल निराश, अवधी होईल अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासन्न पवसी. अनेक प्रकारची दुःख यातना मनुष्याला जीवनामध्ये भोगाव्या लागतात. शास्त्र वर्णन करतं, कितीही जीवनामध्ये दुःख असू द्या, कितीही जीवनामध्ये त्रास संकट वाट्याला येऊ द्या, परंतु तरी देखील आपल्या जीवनातली सगळीच दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही. आचार्यांचे शब्द आहे. दुःख कोणाच्या जीवनात नाही. अरे दुःख मुक्त जगला कोणी, अरे जीवनात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, परंतु सगळीच दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही. कारण समाज असा आहे व माणसं अशी आहेत. तुमच्या जीवनातलं दुःख ऐकत असताना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणू आणू ते दुःख ऐकलं जातं. आणि जरा तुम्ही बाजूला झालेले झाले, ते
तेच दुःख इतरांसमोर टाळ्या वाजून हसून हसून सांगितलं जातं. म्हणून लक्षात ठेवावं, तुम्ही व्यवहारातले हुशार मंडळी आहात, जाणकार मंडळी आहात. आपल्या जीवनातली सगळीच दुःख समाजासमोर प्रगट करायची नाही, सांगायची नाही. आपल्याकडं मन आहे ना, झाकली मूठ. थोडस आता वाढून घेतलं पाहिजे, कारण बजेट वाढलंय खूप. विडाला वर्णन करतात, सगळी दुःख समाजासमोर प्रगट करू नका. अर्थाचा नाश झाला, पैशाची हानी झाली. कोणाच्या जीवनात पैशाची हानी होत नाही? अहो, सगळ्यांच्या जीवनात हानी होते. आचार्य बोलतात पैशाची हानी झाली, अर्थ नाश झाला. हा झालेला अर्थाचा नाश, पैशाची हानी देखील समाजासमोर प्रगट रूपानं सांगायची नाही. अनेक वेळेला माणसाला वेगवेगळ्या कारणानं जीवन जगत असताना मनस्ताप होतो. आता मनस्तापाची कारणं कोणती आहेत, कशी आहेत, ही कारणं मला सांगायची नाही. परंतु अनेक मंडळींना जीवनामध्ये मनस्ताप सहन करावा लागतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला झालेला मनस्ताप, आचार्य बोलतात, हा मनस्ताप देखील कोणाला सांगायचा नाही. बऱ्याच वेळेला जीवन जगत असताना आपल्या घरामधील अजाणतेपणानं आई वडील भाऊ बहीण मामा मामी चुलता काकू कोणीही असू द्या, मुलगा मुलगी, जर त्याच्याकडून एखादं चुकीचं आचरण पाऊल पडलं तर ते चुकीचं घडलेलं आचरण, ती चूक देखील समाजासमोर प्रगट करायची नाही. आचार्य पुढे बोलतात, कोणी तुमची निंदा केली असेल, निंदा लोक का करतात तो भाग वेगळा आहे. कधी कधी प्रश्न पडतो, मायबाप, देवानं तुम्हाला आणि मला, बरं जरा तुमचं सोडून द्या, माझं स्वतःचं सांगतो. देवानं मला जन्माला घातलंय तुमची निंदा करण्याकरता नाही, तुमचा द्वेष करण्याकरता नाही, घात करण्याकरता नाही, वाईट करण्याकरता नाही. देवानं निश्चित मला आणि तुम्हाला जन्माला घातलंय ते आपल्या आत्मकल्याणाकरता, हिताकरता. विडाला दुसऱ्याची समाजाची निंदा केल्यानंतर त्या माणसानं त्याच्या जीवनामध्ये केलेल्या पापाचे वाटेकरी आपण होतो. काय होतो? त्या माणसानं त्याच्या जीवनामध्ये केलेलं पाप फक्त निंदा केल्यामुळं आपल्या खात्यात येऊन जमा होत आहे. विडाला दुसऱ्याची निंदा करत असताना, द्वेष घात मत्सर वाईट करत असताना 1000 वेळेला विचार करा. पूज्य नामदेव शास्त्री यांचे शब्द आहेत. 1000 वेळेला जीवनामध्ये विचार करा. चुकीचं कर्म तुम्ही करताय ना, दुसऱ्याची निंदा द्वेष घात वाईट पाप जीवनामध्ये करताय ना, चुकीचं कर्म करत असताना 1000 वेळेला विचार करा मायबाप. कारण भगवान जब देता है ना तो छप्पर फाड़ के देता, भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि जर चुकीचं आचरण तुम्ही जीवनामध्ये केलेलं असेल तर लक्षात ठेवा, भगवान जब लेता है ना तो चमड़ी उधाड़ के लेता है. विडाला चुकीचं जीवन जगत असताना, चुकीचं आचरण करत असताना, दुसऱ्याची निंदा द्वेष घात वाईट पाप करत असताना 1000 वेळेला विचार करा. कमीत कमी स्वतःचा विचार केला करा की ही गोष्ट केल्यामुळे आपली काय वाट लागणार आहे. विडाला आपला मुद्दा हा होता. आचार्य बोलतात, एखाद्यानं आपली निंदा केलेली असेल प्रगट रूपानं, ती निंदा ही समाजासमोर सांगायची नाही. एखाद्यानं आपला अपमान केलेला असेल, तो केलेला अपमान देखील समाजामध्ये प्रगट करायचा नाही. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि वंचनम च अपमानम च आचार्य बोलतात न प्रकाशेत. प्रापंचिक जीवन
जीवनामध्ये अनेक प्रकारची दुःख माणसाला जीवनामध्ये भोगावी लागतात आणि प्रपंचामध्ये येणारा अनुभव देखील हा दुःखाचाच राहतो. विडाला मनुष्याचा अनुभव ज्या पद्धतीनं दुःखाचा आहे त्या पद्धतीनं संत महापुरुषांचा अनुभव हा दुःखाचा नाही, हा अनुभव सुखाचा आहे, तृप्तीचा आहे. आणि महापुरुष संत महात्मे ज्या वेळेला बोलतात त्या वेळेला ते तुमच्या माझ्यासारखे मोघम बोलत. मोघम शब्दाचा अर्थ कळतोय का तुम्हाला? मोघम शब्दाचा अर्थ की ज्या बोलण्याला कुठलीच पार्श्वभूमिका नसते, कुठलीच पूर्व पीठिका नसते, आपल्या भाषेमध्ये उचलली जीभ आणि लावली, याला काय म्हणतात? मोघम बोलणं म्हणतात. विडाला समाजासमोर चार चौघामध्ये ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट बोलता, एखादी गोष्ट स्पष्ट करता, त्या वेळेला तितका स्पष्ट पुरावा देखील तुमच्याकडे कसा असला पाहिजे? असलाच पाहिजे. ती गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक स्पष्ट करताना तर त्याचा पुरावा देखील तेवढाच खंबीर तुमच्याकडे असावा. विडाला ज्याच्या बोलण्यात दम असतो, रामेश्वर महाराज, ज्याच्या बोलण्यात दम असतो, ज्याच्या बोलण्यात ताकद असते, आपल्या भाषेमध्ये ज्याच्या बोलण्यात वजन असतं, राम महाराज. कारण आपण वजनाला खूप महत्व देतो, तसं मी वजनाला तुमच्यापेक्षा जरा चांगलाच आहे. विडाला हा शब्द आमच्याकडं अगदी 15 ते 20 वर्षापूर्वी आलेला आहे. विडाला सामर्थ्य जर वजन असेल बुवा तर दुनिया तुम्हाला झुकून वाकून नमस्कार करते, यात शंकाच नाही. विडाला हे अनुभवातून बोलतात. काय जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला अनुभव पहा. तुकोबरायांच्या जीवनामध्ये महाराजांनी केलेली जी काही भक्ती साधना आहे, नाम साधना आहे, ही अत्यंत स्पष्ट आहे. आमचे पूज्य स्वामीजी म्हणत असतात, किती स्पष्ट आहे. हातावर ठेवलेला आवळा ज्या पद्धतीनं माणसाला कसा दिसतो? स्पष्ट दिसतो. त्या पद्धतीनं तुकोबरायांच्या जीवनातली भक्ती देखील सरळ आहे, अत्यंत स्पष्ट आहे. किती स्पष्ट आहे? त्यांच्याच प्रमाणाच्या आधारानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुकोबराय सांगतात, मी जागृतीमध्ये देखील पांडुरंगाचं चिंतन करतो, मी स्वप्नामध्ये देखील पांडुरंगाचं चिंतन करतो, मी सुषुप्तीमध्ये देखील पांडुरंगाचं चिंतन करतो. एवढंच नाही, माझ्या ध्यानात देखील पांडुरंग परमात्मा आहे, माझ्या मनात देखील पांडुरंग परमात्मा आहे. मी रात्री देखील पांडुरंगाचं चिंतन करतो, दिवसा देखील पांडुरंगाचं चिंतन करतो. दिनरजनी पांडुरंगमणी जागृती स्वप्नी पांडुरंग, दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. म्हणून मायबाप हा अनुभव आहे. किती एक वाक्यता आहे, किती समरसता आहे, किती निष्ठा आहे, किती श्रद्धा आहे. जागृत स्वप्न सुषुप्ती दिवस रात्र सर्व काळ मी पांडुरंगाचं चिंतन करतो. आपण देखील पांडुरंगाचे भक्त आहोत, परंतु मायबाप आपले दिवसा धंदे वेगळे आणि आपले रात्री धंदे वेगळे आहेत. विडाला तुकोबरांच्या
वर्तमानाचा आशय तुम्हाला सांगतो. सोंग कितीही करा, ढोंग कितीही करा, सोंगानं आणि ढोंगानं परमात्म्याची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती जीवनामध्ये कधीच होत नाही. सोंग आणि ढोंग तुमचं कितीही पराकोटीचं असू द्या. विडाला विडा देवाला आवडेल अशी भक्ती, असं नामस्मरण साधना आपल्याकडून झाली तरच तुमचं माझं कल्याण आहे. विडाला विडा आपल्या सोंगामध्ये आणि आपल्या ढोंगामध्ये, मग ते तुमचं असू द्या किंवा आमच्या सारख्याचं असू द्या, एरवी आपल्या सोंगामध्ये ढोंगामध्ये किती ताकद आपण पणाला लावली तर ती ताकद देवाच्या दारात काम करत नाही. विडाला आवडेल अशी भक्ती जर आपल्याकडून नामस्मरण घडलं तरच जीवनामध्ये काहीतरी अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. एवढी स्पष्ट जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातली भक्ती आहे. म्हणून उद्गारे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. आयुष्यभर प्रपंच करणारी तुम्ही आणि मी आहोत मायबाप, परंतु ही तृप्ती आपल्या जीवनामध्ये का नाही, तर आपलं जीवन विसंगत आहे. विडाला सोडून द्या कीर्तनात बसलेला माणूस किंवा कीर्तन करणारा माणूस. कीर्तन करत असताना, कीर्तन ऐकत असताना त्याचं पूर्ण लक्ष फक्त देवाकडंच आहे असं 100% कोणी सांगू शकत नाही. विडाला विडा इथं बसून देखील कुलपाला झटके मारणारे काही कमी आहेत का? इथं बसून देखील कुलपाला झटके मारणारे कमी आहेत का? इथं उभं राहून देखील ज्याचं लक्ष 2 तास फक्त धोत्राच्या काठाकडं, आज काठाचं घातलंय बा मी खूप दिवसातून, घालत नाही मी, ज्याचं लक्ष आयुष्यभर फक्त धोत्राच्या काठाकडं, अंगातल्या कोटाकडं आणि डोक्यातल्या फेट्याकडं आणि पाकिटातल्या नोटाकडं असेल तर कसं कल्याण होणार आहे त्याच्यासह समाजाचं. समोर बसलेली माणसं तपस्वी आहेत, साधना निष्ठ आहेत. आयुष्य गेलं बुवा या मंडळीचं, आयुष्य गेलं कीर्तन प्रवचनाची साधना करत असताना, संप्रदायाची सेवा करत असताना, परंतु एकाही नया रुपयाला या मंडळींनी हात लावला नाही. विडाला विडा श्री कारभारी महाराज जरेकर आपल्या सगळ्यांचं गुरुस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. आमच्यासारख्या साधकांच्या मनामध्ये देखील त्यांच्याविषयी आदराची, प्रेमाची भावना आहे, कारण त्यांची सेवा तितकीच महत्वाची आहे. आयुष्यभर परमार्थ केला, कीर्तन प्रवचनाची साधना केली, स्वतःच्या खर्चानं जायचं आम्हाला, स्वतःच्या खर्चानं जायचं आणि त्यांच्या नारळाला देखील, बुक्क्याला देखील, हाराला देखील, पाकिटाला देखील हातही लावायचा नाही. हा किती मोठा त्याग आहे मायबाप. ही देखील भगवंताचीच कृपा आहे, ही देखील देवाची इच्छा आहे. ज्ञानोबा बोलतात, अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. विडाला पूज्य बापूंचे शब्द ऐकले, निश्चित अशीच माणसं ही मुक्त होतात. आपण समजून घ्यायचं की या महात्म्यांचा हा शेवटचा जन्म आहे. विडाला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातल्या भक्तीतली स्पष्टता आहे. ज्या वेळेला आपल्या ही भक्तीमध्ये, नाम साधनेमध्ये एवढी स्पष्टता येईल, एवढी सरळता येईल, त्याच वेळेला आपल्याला हा अनुभव येईल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास प्रयत्नपूर्वक जीही काही भगवंताच्या भक्तीची नाम साधना केलेली आहे, या नाम साधनेच्या जोरावरती, या भक्तीच्या जोरावरती आमच्या जीवनातली ही जी काही जन्म मरणाची इरझार आहे,
हे जे काही जन्म मरणाचं दुःख आहे हे संपून गेलेलं आहे. का तर जन्म मरणाला कारण ठरणारी बीज आम्ही जाळून टाकली. अभंगाचं प्रथम बीज भाजून केली गुणीजन मंडळी करता सर्वांनी मनापासून टाळा. चांगले गायक असतील, चांगले वादक असतील, चांगले कीर्तनकार असतील, तुमच्यासारखे चांगले लक्ष देऊन कीर्तन ऐकणारे श्रोते असतील, ही संप्रदायाची शोभा आहे, उंची आहे, समृद्धी आहे. विडाला गायकही असले पाहिजे, सुखद महाराज तुमच्यासारखे वादक असले पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला असे माणसं भेटतात की ते रामकृष्ण हरीलाच उलटा दागिन्यात टाकतात. असा एखादा भेटला, दादा महाराज तुम्ही माझे नावकरी आहात, आज असा जरी एखादा भेटला रामकृष्ण हरीलाच उलटा दागिन्यात टाकणारा जर एखादा भेटला तर समजून घ्यायचं कीर्तनकार खचून गेला बुवा. वेडाला गायकही असावे, चांगले वादकही असावे, चांगले कीर्तनकार असावे आणि तुमच्यासारखे चांगले श्रोते असावे. चांगला गायक आहे, वादक आहे, कीर्तनकार आहे, श्रोते जर झोपा काढणारे असतील तर गणित जुळल का? हे गणित जुळणार नाही. श्रोत्याची देखील भूमिका महत्वाची आहे. वा राहुल महाराज असतील, रामेश्वर महाराज, सुखद महाराज, ही मंडळी दूरवरून प्रवास करून सोनूभाऊंच्या प्रेमास्तव आलेली आहे. मला एवढं माहीत नाही, परंतु मी ऐकलेलं तुम्हाला सांगतो. राहुलजी महाराज संभाजीनगर जिल्ह्यातले आहे, कन्नड तालुक्यातले आहे, एका शेतकरी कुटुंबातले आहे, मध्यमवर्गीय परिवारातले आहे. परंतु आज संपूर्ण भारतामध्ये कलेच्या गायनाच्या क्षेत्रामध्ये जी काही इंडियन आयडॉलची स्पर्धा आहे अमोल भाऊ, त्या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. विडाला मध्यमवर्गीय संप्रदायातला मुलगा कलाकार जर एवढ्या उंचीवर जात असेल तर ती तुमच्या माझ्याकरता अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. बीज भाजून केलेला
काही आम्हा जन्म मरण नाही. तुकोबराय सांगतात जन्म मरणाला कारण असणारी बीज आम्ही भाजून टाकली, जाळून टाकली. पूज्य पाटील महाराजांचे शब्द सांगतो. वेदांती जीवन आहे. प्रपंचामध्ये माणसाला बीज पेरावं लागतं. प्रपंचामध्ये माणसाला बीज पेरावं लागतं तर प्रपंच संसार सफल होतो. आणि परमार्थामध्ये बीज भाजावं, जाळावं लागतं तर परमार्थ सफल होतो. सांगतात या भक्ती साधनेनं जन्म मरणाला कारण ठरणारी बीज कोणती आहेत? काही गौण बीज आहेत आणि एक मुख्य बीज आहे. बीजाचा विचार करत असताना, गौण बीजाचा विचार करत असताना तुमच्या माझ्या जीवनामधलं पाप आणि पुण्य हे आपल्या जन्म मरणाला कारण असतं. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, जन्मा येणे घडे मूळ. पहिलं गौण बीज आहे पाप आणि पुण्य. मनुष्य जीवनामध्ये त्यानं केलेलं पाप पुण्य हे जन्म मरणाला कारण ठरत असतं. दुसऱ्या गौण बीजाचं वर्णन करत असताना तुमच्या माझ्या मन अंतःकरणामध्ये असलेली जी काही वासना आहे ही वासना जन्माला कारण असते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे. आणि ही वासना एवढी दुर्धर आहे, एवढी कठीण आहे. या वासनेनं अनेकांचा आपल्या भाषेमध्ये चांगल्या चांगल्याचा करेक्ट कार्यक्रम केला. विढाला करेक्ट कार्यक्रम या शब्दाचा अर्थ मला तुम्हाला वेगळा सांगायची गरज नाही. वासना एवढी दुर्धर आहे, कठीण आहे. या वासनेनं चांगल्या चांगल्याचा करेक्ट कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला. म्हणून संत महात्म्यांनी वर्णन केलं. ऐक मना वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा काय झाले. तो काय तुमच्या माझ्यासारखा चिल्लर होता का? हा? रावण सामान्य माणूस होता का? तुकोबरायाची सर्वज्ञता पहा. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. विटबंदी कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची, शुद्ध कांचन शुद्ध सोनं. किती कॅरेटचं राहतं ऋषी भाऊ? हा, किती कॅरेटचं राहतं? आता कानात बाळी घालावं लागेल आपल्याला एखादी. त्याच्याशिवाय तर वजन वाढतच नाही बुवा. विढाला करण्याचं मुख्य शस्त्र आणि अस्त्र साधन काय असेल तर जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ एकमेव ज्ञानच आहे, भक्तीच आहे. विढाला परंपरेनं आपण घेतलं तर भक्ती आहे आणि साक्षात जर आपण पाहिलं तर ज्ञान आहे. ज्ञाना देव तू कैवल्यम रीते ज्ञानान न मुक्ती. ज्ञानच हे मोक्षाचं. काही सांगायची ओवी नाही ना? विढाला विढाला ज्ञान गेलं रे गेलं की समजायचं त्याच्या जीवनात त्याचं जीवन हे ज्ञान स्वरूप झालं. त्याच्या जीवनातली जन्म मरणाची एरझार संपली जाते. ज्ञानोबराय दृष्टांतपूर्वक आपल्याला सांगतात. कल्पना करा, एक माणूस झोपलेला आहे आणि एक माणूस जागा आहे. या दोघांपैकी जर एखाद्याला आपल्याला उठवायचं असेल तर कोणाला उठवणं सोपं आहे बरं? एक झोपलाय आणि एकानं झोपीचं सोंग घेतलंय. दोघांपैकी उठवणं जाग करणं कोणाला सोपं आहे? जो माणूस खरोखर झोपलेला आहे त्याला जाग करणं उठवणं शक्य आहे. त्याला जाग केलं किंवा स्वतः त्याला जाग आली. जो खरोखर झोपलेला आहे त्याला जाग करणं सोपं आहे. परंतु ज्यानं झोपेचं काय घेतलंय, सोंग घेतलेला आहे, तो काही केल्या जागा होऊ शकत नाही. चला जाऊ द्या, ही गोष्ट सोडून द्या. ज्ञानोबराय बोलतात एक माणूस झोपला आणि झोपेमध्ये त्या माणसाला स्वप्न पडलं. तुम्हाला पडतात का? मला पडतात बा. झोपेत त्या माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात तो माणूस घाबरला.
भयभीत झाला. आता ही स्वप्नातली त्याला झालेली भीती जर आपल्याला घालवायची असेल तर काय करावं लागेल बरं? काय करावं लागेल? ज्ञानोबराय बोलतात त्या माणसाला जाग करावं लागेल. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये त्याला चेव आणावं लागेल. सुखद महाराज काय आणावं लागेल? चेव आणावं लागेल. तुमची भाषा आहे. स्वप्नामध्ये माणूस झोपलाय, भीती स्वप्न पडलंय आणि त्या स्वप्नात तो भयभीत झालाय, घाबरलाय. ही स्वप्नातली भीती जर घालवायची असेल तर त्याला जाग करावं लागेल. त्याला जाग करणं हेच स्वप्नातली भीती घालवण्याचं अस्त्र आहे, शस्त्र आहे. त्याच पद्धतीनं मनुष्य जीवनातलं अज्ञान जर घालवायचं असेल तर ज्ञानोबराय बोलतात ज्ञान हेच एकमेव शस्त्र आहे, अस्त्र आहे. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये खड्ग आहे. विडाला स्वप्नीची भया ओखद चेवोची धनंजया देवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. आणि एकदा का ज्ञान रूपी खड्गानं अस्त्रानं अज्ञानाचा नाश केला रे केला की मग ज्या पद्धतीनं पूर्व दिशेकडून सूर्य उगवल्यानंतर, सूर्य पूर्वेकडूनच उगवतो ना, बरीच लोक ठिकाणावर नाही म्हणून म्हणावं लागतंय विठाला विठाला. उगवल्यानंतर आपल्या कात्रड गावातला सगळा अंधकार काय होऊन जातो? संपून जातो आणि सोनईतला तसाच राहतो. असं होतंय का? घोडेगावचा तसाच राहतो, आपल्या पांढरीच्या पुलावरचा नगरचा तसाच राहतो. अरे पूर्व दिशेकडून सूर्य उगवल्यानंतर या संपूर्ण जगामध्ये असलेला अंधकार काय होऊन जातो? नष्ट होऊन जातो. त्या पद्धतीनं तुमच्या जीवनामध्ये एकदा का ज्ञानाचा उदय प्रकाश पडला रे पडला, तुमच्या जीवनातला अज्ञान अंधकार हे सगळंच संपून जात आहे. जैसी पूर्व दिशेच्या रावणी एताची सूर्ये दिवाळी की एरी ही दिशा तियेची काळी काळी मानाही. ही ज्ञानोबरांची ओवी आहे बुवा. विडाला विडाला बाबा म्हणत असतात काय काळाचा विचित्र प्रभाव असेल माहिती नाही, परंतु बहुतांशी कीर्तनामध्ये श्लोक प्रमाण ओव्या सांगितल्या की लोक बारीक तोंड करून बसतात. विडाला मनोरंजनाच्या कथा, सासू सुनाच्या गप्पा, प्रपंचातल्या संसाराच्या गप्पा जर कीर्तनामध्ये सांगितल्या तर मग लोक एवढे खुश राहतात, एवढे खुश राहतात की तो कीर्तनकार सगळ्यात मोठा कीर्तनकार. मग 40 काय 50 गेले तर चालतील, परंतु हाच लावायचा. विडाला विडाला जसं पूर्व दिशेकडून सूर्य उगवल्यानंतर सगळ्या जगामध्ये असलेला अंधकार नष्ट होतो, त्या पद्धतीनं ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनातलं अज्ञान गेल्यानंतर आपलं जीवन देखील प्रकाशमान होऊन जातं. जन्म मरणाचं दुःख संपून जातं. तुकोबराय सांगतात हे अज्ञान रूपी असेल, मग वासना रूपी असेल, पाप पुण्य कर्म रूपी असेल, मग संचित क्रियमान रूपी असेल, ही सगळीच बीज आम्ही जाळून टाकली, भाजून टाकली. बीज भाजून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आता आमच्या ठिकाणी जन्म मरण राहिलं नाही. काय तुकोबरांची भाषा आहे बा? आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हा भय चिंता नाही, जन्म मरण काही एक
झाला इहलोकी परलोक आले सकळी वैकुंठ. विष्णू सहस्रनामामध्ये एक श्लोक आहे पहा. आपण जर नित्यानं पाठ करत असाल फलश्रुतीसह तर मी काय बोलतो आपल्या लक्षात येईल. न वासुदेव भक्तानां न वासुदेव भक्तानां अशुभम विद्यते क्वचित जन्म मृत्यू जरा व्याधी भयम नैवोपजायते. व्यास महर्षी वर्णन करतात, अरे जो वासुदेवाचा पांडुरंगाचा भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये जन्म नाही, जरा नाही, व्याधी नाही, कोणत्याच प्रकारचं दुःख नाही, भीती नाही, चिंता नाही. तुम्हाला पटणारं अनुमान तर्क तुम्हाला देऊ का? भीती आणि चिंता कोणाच्या जीवनामध्ये राहते? ऐका बुवा, हे बाकीचं सगळं सोडून द्या. तुम्हाला पटणारं तुम्हाला सांगतो. भीती आणि चिंता कोणाच्या जीवनामध्ये? जर तुमचं जगणं चुकीचं असेल, जर तुमचं वागणं चुकीचं असेल तर मरेपर्यंत भीती आणि चिंता तुम्हाला राहणार, सतावणार. आणि जर जगणं वागणं तुमचं चुकीचं नसेल तर असा माणूस समाजाला ठणकावून सांगतो, कर नाही त्याला, कर नाही त्याला, डर कशाला. पूज्य पाटील महाराज दृष्टांत सांगत असतात पहा. 4-6 महिन्याला गावामध्ये लाईनमन येतो, स्क्वॉड येतो, वायरमन येतो. 4-6 महिन्यातून एकदा येतो गावामध्ये तो बिचारा. आल्यानंतर मला सांगा, ज्याच्या घरी लिगली मीटर आहे त्याला भीती आहे का? त्याला भीती आहे का? त्याला चिंता आहे का? परंतु ज्याच्या घरी काय राहतो, आता बोटाकडे पहा, ज्याच्या घरी काय राहतो, काय राहतो, आकडा परिचयाचाच नाही का तुमचा? काय बा, काय सज्जन माणसं आहे. आणि मी आकडा तुम्हाला लाईटचा सांगतो बरं का, बाकीचे आकडे डोक्यात आणू नका. त्याच्या पायी बऱ्याच जणांचे डोके वाकडे झाले, बाकीच्या आकड्यापायी बरेच जण वाकडे झाले, परंतु आकडा काय त्यांच्या वाट्याला आला नाही बुवा. ज्याच्या घरी काय राहतो, आकडा राहतो. किती दानादान, किती भीती, किती चिंता. अहो साधी गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यानं वर्षभर शाळेमध्ये मन लावून अभ्यास केला त्याला परीक्षेची भीती आहे का? विद्यार्थ्यानो, मी देखील विद्यार्थी आहे, त्याला परीक्षेची चिंता आहे का? परंतु ज्यानं वर्षभरात कधी शाळेचं, मास्तराचं आणि पुस्तकाचं तोंडच काय केलं नाही, उघडून पाहिलं नाही, त्याला कॉपी केल्याशिवाय पर्यायच नाही. विडाला मरेपर्यंत भीती आणि चिंता राहणार. तुकोबराय सांगतात, आम्हा हरीचा दस भय नाही, त्रय देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट. जन्म मरणाला कारण ठरणारी बीज आम्ही जाळून टाकली, बीज भाजूनी केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही. आता या देहाच्या ठिकाणी जन्मही राहिलेला नाहीये, मरणही राहिलेलं नाही. हा जो काही नाम रूपात्मक जगताचा आकार आहे, हा आकार आता आमच्या दृष्टीला येतच नाही, कारण अज्ञान निवृत्तीमुळे आमचा देह प्रत्यक्ष देव स्वरूप झालेल्या अभंगाचं
कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. जास्त विस्तार मी या ठिकाणी करत नाही, आपली वेळ या ठिकाणी झाली. देह प्रत्यक्ष आमचा देवस्वरूप झालेला आहे. देह कधी देवस्वरूप होतो मायबाप? ज्या वेळेला मनुष्य जीवनात तुकोबराय सांगतात, ज्या पद्धतीनं एकदा ऊसापासून साखर बनवली रे बनवली. साखर कशाची बनवतात? नक्की ना? हा, एकदा का ऊसापासून साखर बनवली रे बनवली, परत त्या साखरेचं रूपांतर ऊसामध्ये करणारा एखादा कारखाना आपल्या संभाजीनगर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे का? जगात शोधून सापडणार नाही. एकदा का ऊसाचं रूपांतर साखरेमध्ये झालं रे झालं, परत त्या साखरेचा ऊस होत नाही. त्याच पद्धतीनं अज्ञान निवृत्तीनंतर, विकार निवृत्तीनंतर ज्याचा देह प्रत्यक्ष देवस्वरूप झालेला आहे, त्या देहाला परत गर्भवास राहत नाही. अभंगाचं तिसरं चरण. साखरेचा लोहे भूस, साखरेचा लोहे भूस, साखरेचा कैसा गर्भवास. आता आम्हाला आमच्या देहाच्या ठिकाणी गर्भवास किंवा गर्भवासाचं दुःख राहिलं नाही. साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे कर्मिता, ऊस नोहे पंडुसुता जिया परी. अत्यंत गोड समर्पक ओवी बाबाने सांगितली. विडाला विडा साधनानिष्ठ मंडळी आहे, तपस्वी मंडळी आहे आणि संतांच्या अक्षराची मनोभावे सेवा करणारी मंडळी आहे. आणि अक्षराची सेवा जर आपल्याकडून घडलेली असेल तरच ती माणसाला उपस्थित होतात. एरवी हरिपाठाची कीर्तनात प्रमाण विसरणारे तुम्ही आणि मी आहोत. विडाला मगाशी श्लोक आठवला नाही बाबा, परंतु तुमच्या ओवीनं आठवला. यस्य देवे पराभक्ती. कोणाचा पाठ असेल तर बोला. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरोः तस्येते कथिताहि अर्थाः प्रकाशन्ते महात्मनाः. जेवढी आपली देवावर निष्ठा आहे, जेवढी आपली देवावर निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तेवढीच निष्ठा आणि श्रद्धा जर आपल्या गुरुवरती आपली असेल तर शास्त्राचे, सद्ग्रंथाचे, संत वाङ्मयाचे अर्थ आपल्याला प्रकाशित होतात, स्पष्ट होतात. विडाला विडाला गर्भवास. आता जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र आम्हाला पांडुरंग परमात्म्याचा अनुभव यायला लागलेला आहे. श्रुती मातेच्या भाषेमध्ये जर वर्णन करायचं तर सर्वम खलु इदं ब्रह्म विठ्ठल जळी स्थळी भरला जनीवणी अवघा देव सर्वाघटी राम देहादेक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. हीच अनुभूती शेवटच्या चरणात सांगतात. तू कमाले अवघा तू कमाले अवघा
अवघा जोग सर्वा घटी पांडुरंगाकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव यथामती अवकाश अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी या ठिकाणी सांगितलेला आहे. नैमित्तिक सेवा वेळ होऊन गेलेली आहे. शेवाळे परिवारातील कैलासवासी स्वर्गीय गभा नर्मदा कचरू शेवाळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व आप्त इष्ट नातेवाईक स्नेही संबंधी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. या परिवाराचा आदरणीय सोनूभाऊंचा ज्यांच्याशी स्नेहाचा प्रेमाचा संबंध आहे रामकृष्ण अर्थ मूव्हर्सच्या माध्यमातून त्यांचं GCP असेल पोकलँड असेल
या व्यवसायाच्या माध्यमातून मग आपलं खुपटी गाव असेल, निंभारी गाव असेल, गोनेगाव असेल, पाणेगाव, नेवासा फाटा, आमचं अंमळनेर असेल, लखमापूर असेल, कायगाव असेल, गणेशवाडी असेल, ज्या ज्या ठिकाणी सोनूभाऊंचा स्नेहाचा प्रेमाचा संबंध आहे अशी सर्वच मंडळी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे पूज्य स्वामीजी नेहमी म्हणत असतात, समाजामध्ये राहत असताना, जीवन जगत असताना आपण कसं जगलं पाहिजे. कारण ही भूमी अशी आहे, या भूमीमध्ये या ठिकाणी आपण जे काही पेरतो ना तेच काय होतं, उगवल्या जातं. जर तुम्ही प्रेम पेरलेलं असेल तर निश्चित प्रेम उगवेल, निश्चित प्रेम उगवणार. सोनूभाऊंनी या परिवारांनी आपल्या सगळ्यांना प्रेम दिलेलं आहे आणि नेहमीच मी सांगितलं, धार्मिक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये अग्रेसर योगदान देणारा हा परिवार आहे. म्हणून आमची ही सर्व गुरुजन मंडळी, राहुलजी महाराज असतील, रामेश्वर महाराज, सुखद महाराज, त्याच पद्धतीनं लक्ष्मण महाराज, ऋषिकेश महाराज, पूज्य कारभारी बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण, आमच्याकरता पितृतुल्य असं व्यक्तिमत्व, हरिभक्तीपरायण स्वर्गीय वैकुंठवासी हरेरामजी महाराज यांचे पूज्य पिताश्री सुखदेवजी महाराज गाडेकर पूज्य बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. श्रीराम सेवाधाम, त्याच पद्धतीनं राजूभाऊ शेटे राहुरी हे देखील कार्यक्रमाच्या प्रसंगी विशेषत्वानं उपस्थित आहे. या परिसरामध्ये धार्मिक कार्यामध्ये नेहमीच ज्यांचं योगदान राहतं, हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे ज्येष्ठ गुरुबंधू किशोरजी महाराज गडाख यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. किशोरजी महाराज असतील, ईश्वरजी महाराज असतील, आदरणीय आमचे मारुती बाबा असतील, ही सर्व दादा महाराज, ते पण का रामकिसन महाराज, ही सर्व गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्री यांची साधक मंडळी आहेत, विद्यार्थी मंडळी आहे आणि आपल्या सगळ्याविषयी आमच्या मनामध्ये एक आदराची, प्रेमाची भावना आहेत. कारण आपण ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुषांच्या सहवासामध्ये राहिलेली मंडळी आहात, अध्ययन केलेली मंडळी आहात. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सर्वजण परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. ज्या पूज्य मातोश्रींनी या कुटुंबाला घडवलंय, मोठं केलं, योग्य संस्कार विचार देण्याचं काम केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये, दान धर्म असेल, ईश्वराची सेवा असेल, तीर्थयात्रा असेल, पुण्यकर्म असेल, आदी सत्कर्मामध्ये ज्या मायमाऊलींनी सहभाग घेतलेला आहे.